उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता। मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीत वाढ। सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे 4000 हेक्टर तर जालन्यात 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 33 घरांची पडझड तर 122 जनावरही दगावली। मणिपूरच्या इंफाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक भागात पाणी साचलं, एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जामगडेची एनआयए चौकशी करणार, चौकशीत सुनीता पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती, सहकार्याशिवाय 2 तासात एलओसी क्रॉस करणं अशक्य, जाणकरांचं मत। टेस्ला भारतात गाड्या बनवणार नाही, टेस्ला भारतात शोरूम सुरू करणार पण इलेक्ट्रिक कारचं उत्पादन करण्यास इच्छुक नाही, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांची माहिती। पाकच्या कराचीतील मलिर जेल तोडून 200 कैदी फरार, 20 कैद्यांना परत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती, कैदी फरार झाल्यानंतर पाक पोलिसांकडून गोळीबार। भारताचं सुरक्षा कवच अधिक मजबूत होणार, रशिया S-400चे आणखी 2 सिस्टम भारताला देणार, पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवण्यात S-400ची महत्वाची भूमिका। आयपीएलच्या अंतिम सामन्यात आज बंगळुरू विरुद्ध पंजाब लढत, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या खेळीकडे लक्ष, आयपीएलला मिळणार नवा विजेता।